सावरगाव या ठिकाणी पुढे या तुम्ही. सावरगाव या ठिकाणी आपण या ठिकाणी समस्या जाणून घेत असताना सध्या प्रचार रॅली चालू आहे आणि या प्रचार रॅलीची उमेदवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं काय सांगाल, कशा समस्या गावच्या सोडविण्याचा प्रयत्न आहे का? हो, सोडवण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय काँग्रेस ही चांगल्या पद्धतीनं काम करत आहे हा. आणि गावात पण विकास. आता गावकऱ्यांना ज्या वेळेस आम्ही प्रश्न विचारले किंवा समस्या विचारल्या त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक पिढी आमच्या गावाला स्मशानभूमीच नाही. आता होईल की स्मशानभूमी जरा थोडं आणि राहिले. जलजीवन मिशनची पाईपलाईन आतरली परंतु त्याची वायर चोरी गेल्यामुळे आमच्या गावाला अजून सध्या पाणी नाही म्हणते. आता चोरांना चोरी केली त्याला जनतेने काय करायचं, सरपंचानं काय करायचं गावातल्या. पण तुम्ही आता प्रचार एवढा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर मला एक सांगा, समस्या जाणून घेतल्या का की प्रचारालाच भर दिलाय? नाही समस्या जाणून घेतल्यात की ज्या काही समस्या ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत. जलजीवन ची जी योजना गावात झाली ते आमदार धीरजभाई देशमुख यांच्या फंडातून त्यांनीच आम्हीच काम केलेलं आहे त्याचं. पण आता सरपंच पद काही काँग्रेस पक्षाकडे नाही सध्या सावरगावचं. इथं सरपंच आहेत भाजपचे, त्याच्यामुळे ते वायर चोरी गेलं ही समस्या, ही काम सरपंचाचं आहे की योजना चालवायचं. पण पाणी काही गावाला 15 दिवस झालं नाही. 1.5 वर्ष झालं आमदार झालीत भाजपचे. इथं अतिवृष्टीमध्ये ह्या गावात गुडघे इतकं पाणी व्हायला होतं, आमदार इकडे फिरकले नाहीत. आज जर गावखेड्यामध्ये फक्त बघायला जर गेलं तर सगळ्यात मोठा प्रश्न एकच आहे की गावामध्ये ज्या आजूबाजूच्या गावाला जोडला जाणार रस्ता आहे लईच खराब आहे. हा, रस्ते खराब झालेत कारण या 1-1.5 वर्षात रस्त्याचं कामच झालं नाही. आणि इथं पूर्ण ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं ऊसाची मोठी वाहतूक होते. पावसामुळे नुकसान झाले, पण त्याचं आता इथल्या स्थानिक आमदारांनी काही त्याच्यावर केलंच नाही ना काम, त्याच्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली. आता येताना पाहिलं मी, येताना डाव्या साईडला उजव्या साईडला थोडी तिथं मंडप मारलाय आणि त्याच्या पत्रवाया बघता असं वाटतंय की मला कमीत कमी 5 दिवसापासून जेवणाचा कार्यक्रम फुल चालू नाही. तुम्ही मंडप पाहिला पण तुम्ही जर उतरून पाहिला असतात ते मंडप कोणाचा जर पाहिला असतं तर तुमच्या लक्षात आलं तो भाजपवाल्याचा मंडप आहे. भाजपवाले तुमचा नाही? आमचा नाही. आम्हाला मंडप मारायची गरज नाही, आम्ही विकासावर मत घेणार. ते जीव घालून लोकांना दारू पाजून मत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पण देशमुख कुटुंबावर प्रेम करणारा आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि देशमुख कुटुंबाच्या माग राहणार. काय सांगाल मामा या पुढे? नाही ते धरू नका. काय सांगाल? आदरणीय देशमुख साहेबांनी तेव्हाच कोणाची म्हणजे हे केलं नाही, म्हणजे काय केलं दुजाभाव केला नाही. ज्यावेळेस तुम्ही ही चालू केलं लाडकी बहीण योजना त्यावेळेस तुम्हाला कुणी म्हणजे थांबा नाही मला बोल दे ना. लाडक्या बहिणीला विचारून तुम्ही चालू केली का? नाही. मग आता का बंद केली? म्हणजे ही केवायसी करा किंवा ही काय करा कशासाठी? बरं मला एक सांगा तुमचं शेत किती आहे? शेत मला अर्धा एकर आहे. बरोबर. लाडक्या बहिणीला 1,500 आले का? आले नाही तर यायचं नाही, सवाल नाही. बरं थांबा, काय बरं एक सांगा, सोनं घेऊ शकता का? आता घेऊ शकत नाही. सोन्याचा तर भाव 2 लाख रुपये झाला. बोलायचं काम आहे सोन्याच्या बाबतीत, चर्चा करायची घ्यायची आवश्यकता नाही. सर्वसामान्य माणसांना सोन्याचं नुसतं नाव घेऊन कार्यक्रम करायचं काम आहे. आता लग्न सरई आहे, गोरगरीबांनी लग्न कशी करायची? शक्य नाही. डुप्लिकेट बेनटेक्स 1 ग्राम 1 तोळेवरला 1 ग्राम नाही तर मग बेनटेक्स घेऊन कार्यक्रम पार पाडायचा. झालं, विषय मिटला. शिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही. बदल पाहिजे. बदल केल्याशिवाय पर्याय नाही. काळाची गरज आहे. देशाची जीडीपी पडली आणि तुम्ही सोन्याचा भाव घेऊन बसायला. वेल एज्युकेटेड आहो, मी पण सिव्हिल इंजिनियर आहो. कुठला पण क्षेत्रातला प्रश्न विचारा. बरं तुम्ही जा. नाही बोला काय विषय. चला बोला. मला एक सांगा, आता तुम्ही एवढं सुशिक्षित तरुण आहात, तुम्ही प्रत्येक परिस्थिती पूर्ण राज्याची पाहताय. तुम्हाला नॅशनल लेवलचे सध्या प्रश्न माहित आहेत. मग मला एक सांगा की काय बदल व्हायला हवाय तरुणांसाठी? खास काय बदल व्हायला? हो का, पहिला बदल तुम्हाला सांगतो. काँग्रेसचं धोरण काय आहे? ग्राउंड लेवल पासून काम करायचे पहिलं धोरण. बीजेपी गव्हर्नमेंट काय आहे? मिडल क्लास पासून जी वरच्या लेवलच आहे त्याच्यासाठी ग्रामीण भागासाठी काय काँग्रेस आपलं बीजेपीचे योगदान सांगा. तुम्ही सांगा. आता आम्हाला तर काही माझ्यासारखे तुम्हाला 10% भेटत असतील, 100 भेटत असतील. प्रत्येकाचं एखादं तर ओपिनियन लक्षात ठेवत असताल की तुम्ही पर्सनली तुमचं मत बघा काय. आता का तुम्हाला सांगतो, हार जीत असते एक बाजू कुठली पण, कोणाची काय जिंकलं म्हणजे नसते. विरोधक असला तरच त्या राजकारणाला महत्व आहे. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आपला देश कशावर चालतोय?
कशावर चालते आपला देश? शेतकरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर चालते, लोकशाहीवर चालते, हुकुमशाहीवर चालत नाही. बरोबर आहे. बीजेपीचं धोरण काय आहे? हिंदू मुस्लिम. त्याच्या पलीकडे हिंदू काय आहे? त्याच्या पलीकडे सांगा. जातीपेक्षा धर्म मोठा नाही आणि धर्मापेक्षा माणुसकी मोठी नाही. पण आपल्या गावखेड्यात हे चालतं नाही, का? नाही, नाही. अहो केंद्रात जो आपलं कसं असते तुम्हाला सांगतो, सुरुवात आणि शेवट. आपण काय सुरुवात आहो ग्राउंड लेवलचे माणसं. आपण बघणार प्रजा बघते कुणाकडे? राजाकडे. सेंट्रल गव्हर्नमेंटला कुणाचं शासन आहे? मोदी सरकार आहे. बरोबर आहे. अहो तुमचे धोरण कसे धोरण आहेत? तुमचे ग्राउंड लेवलचे धोरणच नाहीत हो, तुमच्या हवेतले धोरण आहेत. ग्राउंड लेवलला जे प्रश्न आहेत किंवा समस्या आहेत ते जाणून घ्यायचं मानसच नाही. अहो तुम्हाला सांगतो ती जाणून घेण्याचा तर विषय जाऊ द्या, आणि त्यांच्या 7 पिढ्या उतरल्या तर त्यांना ग्रामीण भागात एवढं त्यांचा रिपोर्ट पोहोचणार बी नाही, त्यांना ते शक्य बी नाही. आता कसं आहे, राजकारण कसं असते तुम्हाला सांगू का? राजकारण नितळ आरशासारखं राहावं. एखाद्या राजकीय नेत्याने जर असा आरशात जर आपला चेहरा बघितला, त्याचा चेहरा बघायला त्याला लाज नाही वाटावं. तुम्ही 10 जणांशी खोटं बोलचाल हो, तुम्ही तुमच्या मनाशी खोटं बोलताव का? बोलताव बरोबर. सध्या खऱ्यावर राजकारण चालतंय का? सध्या फक्त पैशावर राजकारण चालतंय, पण आम्ही पैसा बिसाले बघितलेला, आम्ही गाव चलून बसलेल्या खानदारातलो आम्ही. काय कसं असते तुम्हाला सांगू का? माणुसकी जीवन ठेवायचे असलं काँग्रेस पक्ष जीवन ठेवावं लागेल. आमचं छोटं गाव आहे, 1,500 मतदान आहे आमच्या गावात. तर आमच्या गावाला जिल्हा मध्यवर्ती बँकेची आपल्या गावात शाखा आहे. ती शाखा असल्यामुळं जे काय समजा वयोवृद्धाच्या पगारी होतात ते त्या पगारी ते घेण्यासाठी त्यांना लातूरला जायची गरज नाही, तो खर्च वाचतो. आणि साहेबांनी असे केले की आता ह्या गावाला बँकेला 5 गाव जोडलेत. तर ज्या लोकांची पगार आहे तर आमच्या बँकेची गाडी आणि मॅनेजर तिथं शिवर असेल, धानोरी असेल, बैर असेल, इथं स्वतः जाऊन ती पगारी देतात. त्याच्यामुळे त्याला सावरगावला यायची गरज नाही. हा विकास आहे. आणि 5 लाखापर्यंत कर्जमाफी आमच्या गावात जवळपास बिगर व्याजी कर्ज जे 100 फाईल तरी असतील. हा, आणि विकास, मांजरा आणि रेना ह्या 3 कारखान्याला आमच्या गावातील कमीत कमी 50 ते 60 कर्मचारी उदरनिर्वाह त्या कारखान्यामुळे होतो. तर 50 कर्मचाऱ्याच्या घरात 4 जरी व्यक्ती म्हणलं तरी 200. तर ही कुणाच्या जीवावर जगालेत? तर देशमुख कुटुंबाच्या जीवावर जगालेत. म्हणून आम्ही सांगितलं की ठोस विकास ती देशमुख परिवारानं जी चुलीचं नातं देशमुख परिवाराचं आमच्या सोबत आहे, ह्या भागासोबत चुलीचं नातं आहे. आता काल एक अभिमन्यू पवार यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कवर तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या वळखीवर त्यांच्या कृपाशीर्वाद, तुमचं वैयक्तिक काय असं त्यांचं म्हणणं नाही, आदरणीय विलासराव साहेबांनी कारखाने चालवले. 2012ला विलासराव साहेब आपल्यामधून गेले, पण 2012 पासून आज 2026 आहे. तर इतक्या वर्षात कारखाना आदरणीय दिलीपराव साहेब असतील किंवा अमित भाई असतील, कारखाना चालवायला लागलेत. त्यांनी जे कारखान्याचे युनिट चालू केले त्यापासून ज्या लोकांचं वर जे लोक त्यांची चूल भागायला ते तर बंद केलं नाही. आज 350 भाव आमच्या माझा परिवारानं जाहीर केला. इतके दिवस रमेश आप्पा म्हणत होते मी कारखाना काढला की एवढा भाव देतो तेवढा भाव देतो. किती आहे भाऊ? आता 27 रुपये भाव दिलाय. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही कारखाना काढून इतके दिवस देशमुखावर टीका केली, आज आमच्यापेक्षा 50 रुपये भाव जास्त देऊन दाखवा. आज 50 रुपये भाव जास्त. आता त्यांची एवढी भाषणं चालू आहेत, कुठेच त्यांनी भावाचा उल्लेख करत नाहीत. आता म्हणतात काटा मारला. मग इतके दिवस मग शासनानं काटा मारला. संविधानिक पदावर आमदाराच्या माणसानं हे बोलणं योग्य नाही. गावातल्या कुठल्या माणसानं म्हणणं योग्य आहे तेव्हा ह्यांनी काटा मारला, त्यांनी काटा मारला. बरं 40 वर्ष झालं लोक कसं करतात? आता आमच्याकडे स्वतः वाहनं होते अगोदर, तर त्यावेळेस बऱ्याचदा आम्ही बाहेर वजन करून मांजरा कारखान्यावर वजन केले. त्याच्यामुळं देशमुख कुटुंबावर जे विश्वास आहे लोकांचा ते असा म्हणजे कोणी टीका करून कमी होत नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही मांजरा परिवार 31-32 भाव देतो, तुम्ही 33 द्या. ह्यानं काटा मारला त्यानं काटा मारला, काटा कसं मारू शकते? शासन असते, त्याचे भरारी पथक असतात, शासनाचे काही नियम असतात, असं कोणी काटा मारू शकते का? नक्कीच या ठिकाणी आपण जर गावखेड्यामध्ये संबंध नागरिकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या जर प्रतिक्रिया घेत असतो त्यावेळेस कुठेतरी बदल होण्याची म्हणजे ग्रामीणच्या लेवलला कुठेतरी बदल होण्याची गरज या ठिकाणी आहे आणि ती बदल नक्कीच भविष्यामध्ये होईल असा विश्वास या ग्रामस्थांचा आहे. मी बेदड गावासाठी शरद पवार, लातूर.